एक असत्य गोष्ट हजारो वेळा बोलल्या गेली तर ती सत्य बनू शकते, पण ती तेव्हाच बनेल जेव्हा तुम्ही तुमचं सत्य जपण्यात आळस कराल. उधारी घेतलेल्या मित्राने पैसे परत न देणं, ज्या बाबावर विश्वास ठेवला होता तो आता भोंदू निघणं, नवीन फ्लॅट विकत घेतल्यावर बिल्डर कडून आपली फसवणूक झाली आणि खालच्या दर्जाचं काम झालेलं फ्लॅट आपल्या नजरेस येणं, एखादा जोडीदार प्रेमाचं वचन देऊन नंतर विश्वासघात करणं, ही तर काहीच उदाहरणं झाली. आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला आणि एवढंच काय तर आपल्या सोबतही रोज अशा प्रकारची फसवणूक होत असताना आपल्याला दिसते. याला जिम्मेदार कोण असतं? ती फसवणारी लोक की आपण ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला? हे टाळण्यासाठी असा कोणता फॉर्म्युला आहे का? असं कोणतं सिद्धांत आहे का ज्याचं पालन केल्यानं आपण चुकीचे निर्णय घेण्यापासून रोखले जाऊ आणि अशा व्यक्तींकडून आपली पिळवणूक होणार नाही याची काळजी घेऊ शकू? असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हो, नक्कीच यावर एक उपाय आहे. आणि तो उपाय कोणता हे आपण आजच्या एपिसोड मधून पाहणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटापर्यंत एक फसवणूक कशी होते आणि आपण ती टाळण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यायला हवी याविषयी तुम्हाला स्पष्टता मिळालेली असेल. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जेव्हा आपल्या समोर एखादं प्रकरण येतं जिथे आपल्याला त्यात आपला पूर्ण सहभाग असणे अनिवार्य असतं, तेव्हा सर्वात आधी आपल्याला हा विषय किती गंभीर आहे याविषयीची स्पष्टता मिळवायला हवी. एका आदर्श व्यक्तीने याविषयी किती गंभीरता बाळगली असती आणि तिथे होणाऱ्या चौकशीत तो गुंतला असता का? आणि जर गुंतला असता तर तो किती गांभीर्याने किंवा किती निष्काळजीपणे याविषयी विचार करायला हवा. जर एखाद्या सिग्नलवर एक भिकारी देवाची फोटो दाखवून मला भीक मागत असेल तर त्याच्या खरेपणाच्या पुराव्याविषयी मी विचार करणार नाही. जर एखादा बसमध्ये नकली ब्रँडची वस्तू विकत असेल तर ती घ्यायची की नाही याविषयी मी विचारपूर्वक गांभीर्य निर्माण करेन. जर त्याचा संबंध क्षुल्लक गोष्टींशी असेल तर एखाद्या वेळी मी ती विकत घेईनही. पण जर तो माझा रंग उजळून देणारं कोणतं क्रीम विकत असेल तर नक्कीच त्यासोबत माझ्या आरोग्याची रिस्क मी घेणार नाही. कधी कधी आपलं एवढंच वागणं समाधानकारक नसतं, आपल्याला याहूनही अधिकचा सहभाग घेणं अनिवार्य असतं. तेव्हा यात सखोलपणे तपास करण्याची आवश्यकता असते. हा तपास करत असताना तर्कशुद्धतेनुसार वागावं लागेल. तर्क आपल्याला पुढील गोष्टी करायला सांगतं. नंबर 1, सत्य प्रस्थापित करणे. नंबर 2, खोटेपणा काढून टाकणे. आणि नंबर 3, अनिश्चित गोष्टींविषयी निर्णय घेणे प्रलंबित करणे. म्हणजे जर मला सांगण्यात येतंय की इथे लोकांच्या सेवेसाठी एक पाणपोई काढण्यात येत आहे आणि त्यासाठी मला देणगी द्यायची आहे, तर मला एकतर हे खरं आहे का हे तपासावं लागेल. आणि मग ज्ञान नसेल तर तिथे कोणतीही देणगी देणे सध्यासाठी तरी थांबवायला हवं. मग हे ज्ञान मिळवण्यासाठी मला त्याविषयी थोडंसं रिसर्च करावं लागेल. एपिक्टेटस म्हणतात, जेव्हा तुम्ही कमावलेल्या पैशातून कोणती नाणी खरी आणि कोणती खोटी ही सांगायची वेळ आलेली असते, तेव्हा एवढ्याच गोष्टी तुम्हाला कामाला येणार नाहीत. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यामुळे तुम्हाला सत्याविषयी स्पष्टता मिळेल ती म्हणजे नाण्यांच्या परीक्षणाची क्षमता. तुमचा संबंध जर नाण्यांशी येणार असेल तर तुम्हाला कळायला हवं की खऱ्या नाण्यांची वैशिष्ट्ये काय असतात. त्यांना टेबलवर आदळल्यावर त्यांचा आवाजही कसा येतो हे देखील तुम्हाला कळालं पाहिजे. त्या क्षमतेमुळेच तुम्ही फसल्या जाणार नाही. आता याचप्रमाणे जेव्हा तुमचा संबंध लोकांशी येत असतो तेव्हा तुम्हाला ती लोक काय गोष्टी बोलत आहेत, त्यांचं मत हे कशा प्रकारे ते मांडत आहेत याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. यात तुमच्यातली एक कला तुम्हाला जोपासली पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला एखाद्याला पारखणं, काय खरं काय खोटं आणि काय अनिश्चित आहे यांच्यातलं फरक सांगणं सोपं जाईल. म्हणजे माझा एक मित्र बऱ्याच दिवसानंतर माझ्याकडून पैसे मागणार असेल तर त्याला मी पैसे दिले पाहिजेत का या प्रश्नाची स्पष्टता निर्माण करण्यासाठी मला तो व्यक्ती म्हणून कसा आहे, त्याच्या बोलण्यात खरेपणा आहे का आणि तो दिलेले पैसे परत देईल का या प्रश्नांची उत्तरे माहिती असली पाहिजेत.
जेव्हा कधी आपण अशा परिस्थितीमध्ये सापडले जाऊ आणि एखाद्या गोष्टीविषयी निर्णय घेऊ, जसं की मला माझ्या तर्कशुद्धतेनुसार असं वाटत असेल की हा माझा मित्र खूप वर्षांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करतोय आणि मला त्याच्या आईची तब्येत ठीक नसल्याचं कारण सांगून तो मला पैसे मागतोय, म्हणजे नक्की मला फसवण्याचा हेतू घेऊन हा आलेला आहे आणि त्यामुळे मी त्याला पैसे दिलेच नाहीत आणि नंतर मला कळालं की त्याच्या आईची तब्येत खरंच ठीक नव्हती आणि त्यात तिचा मृत्यूही झाला। एकीकडे हा परिणाम आणि दुसरीकडे मी त्याच्यावर विश्वास ठेवून पैसे दिले आणि नंतर कळालं की त्याची आई आजारी नव्हतीच, मग झालेली माझी फसवणूक। दुसरीकडे हा परिणाम। आपण घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचे असे विविध परिणाम आपल्या समोर येत असतात, तर अशा वेळी त्यांच्यातली सत्यता शोधण्यासाठी आपल्याला आपली वर्तणूक बुद्धिमान ठेवली पाहिजे आणि जो मुद्दा आपल्याला सिद्ध करायचा आहे त्याविषयी इतरांचे पुरावे आधी समजून घेणे आणि त्यात कोणती फसवणूक तर होत नाही ना किंवा कोणता गैरसमज तर होत नाही ना याविषयी सखोल अभ्यास करणे हे खूप गरजेचे आहे। म्हणजे थोडक्यात या विषयात उतरण्यापूर्वीच आपल्याला जेवढी स्पष्टता मिळालेली असेल तेवढं आपण फसल्या जाण्यापासून वाचले जाऊ। आता काही विषयांमध्ये आपल्याला काही काल्पनिक परिस्थितींना स्वीकार करावंच लागतं जेणेकरून तो विषय पुढे सरकला जावा। म्हणजे जर मी एखाद्या अंडर कन्स्ट्रक्शन मधला फ्लॅट घ्यायला गेलो तर मला तो भविष्यात बनून माझ्या हाती येईल या कल्पनेवर विश्वास ठेवावाच लागेल जेणेकरून हा व्यवहार पुढे सरकला जाईल। पण पुढे जाऊन दिलेल्या तारखेस मला माझा फ्लॅट मिळाला नाही तर इथे आपण काय करायचं? हा फ्लॅट मला आज मिळणार नव्हता हा खोटेपणा स्वीकार करायचा किंवा मी ते वेळेवर मिळणे ही अपेक्षाच करणे चूक होतं असं म्हणायचं? तर याविषयी एपिक्टेटस म्हणतात की इथे पुढच्याने त्या तत्वाची स्वीकृती देणे फक्त एवढंच पुरेसं नाहीये। म्हणजे तो जर म्हणत असेल की मी तुमचं घर बनवून देतोय ना तर एवढं पुरेसं नाहीये, तर या पुढे जाऊन त्याने दिलेल्या त्या वचनाशी वचनबद्ध राहणे खूप गरजेचं आहे। मी तुम्हाला या तारखेला घर बनवून देणार होतो हे वचन जे त्यानं दिलेलं होतं त्या वचनाशी। बहुतांश वेळेला आपली फसवणूक ही अशाच ठिकाणी होत असते जिथे आपल्याला दिलेलं वचन पूर्तता करण्याचं इल्युजन तयार केलं जातं, आपल्याला त्याची तयारी दाखवली जाते, अचानक आलेले खर्च दाखवले जातात किंवा आपल्याला हे विसरायला भाग पाडलं जातं की तिथे वचन पूर्तता झालेली नाहीये। पण जेव्हा वचन दिल्या गेलं होतं तेव्हा जे होतं तसंच आताही टिकून आहे। म्हणजेच फ्लॅट तुमच्या हाती आलेला आहे तेही तुमच्या ठरलेल्या तारखेवर, तर आपल्यालाही त्यासाठी ठरलेली रक्कम देणं गरजेचं आहे। आता ही जी फसवणूक आहे ती फक्त फ्लॅट विक्रीच्याच विषयात नाही तर लग्न जुळत असताना किंवा एखादी वस्तू विकत घेत असताना किंवा अशी कित्येक उदाहरणे देता येतील अशा विविध ठिकाणी होण्याची शक्यता असते। यात एपिक्टेटस म्हणतात की असे विषय कोणकोणते आहेत जिथे ही पायाभूत तत्वे पलटतात किंवा त्यांची बाजू बदलतात हे लक्षात घ्या। म्हणजे तुमच्या सोबत आधी दिलेलं वचन आता हळूहळू कशा प्रकारे बाजूला सरकवल्या जातंय याकडे लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे। जर अशा प्रकारची गोष्ट जर एखाद्या संवादादरम्यान होत असेल आणि तेव्हा आपलं त्याकडे लक्ष नसेल तर तिथे त्याचं योग्य ते उत्तर देणं, त्याच्यावरून अनुमान काढणं अशा गोष्टी आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतात। मग जर आपण त्याचा होणारा परिणाम पाहण्यात अपयशी ठरलो तर आपलं वर्तन हेतुशून्य, अनुचित किंवा बुचकळ्यात पाडणारं होईल। त्यामुळे नेहमी लक्षात असू द्या की समोरचा व्यक्ती जेव्हा त्याचा युक्तिवाद मांडत असेल तेव्हा तो कशा प्रकारे त्याच्या स्थानाविषयी सातत्यता राखत आहे किंवा राखत नाही हे शोधून काढण्यात आपण अपयशी ठरलो नाही पाहिजे। त्यामुळे नेहमी आपली तर्कबुद्धी आणि लोकांविषयीच्या आणि परिस्थितीविषयीच्या ज्ञानाला वापरात आणून योग्य ती स्पष्टता आणणे खूप गरजेचे आहे। म्हणजे नेहमी लक्षात असू द्या की एखादा व्यक्ती आधी एक वचन देतो आणि नंतर जोपर्यंत तो त्या वचनानुसार वागत आहे तोपर्यंत तुम्ही त्याला तर्कशुद्ध किंवा विश्वासालायक समजू शकता आणि ज्या क्षणी तो त्या वचनातून पायवाट काढत असेल किंवा आधी दिलेलं वचन आता पाळणे त्याने सोडून दिलेलं असेल तर त्या क्षणी तो एक खोटा व्यक्ती ठरतो। त्यामुळे अशाच व्यक्तीवर विश्वास ठेवा जी एकदा दिलेली वचन पाळतात। तर मित्र हो, या जगात वावरणाऱ्या फसव्या लोकांपासून जागरूक राहण्यासाठी या सिद्धांताचा वापर तुम्ही नक्की कराल अशी अपेक्षा मी करतो। धन्यवाद।